नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम बजाज पल्स याच्या पुढच्या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक, कमलनयन बजाज रुग्णालय. आज माझ्यासोबत आहेत वरिष्ठ फिजिशियन डॉक्टर मिलिंद वैष्णव. नमस्कार डॉक्टर मिलिंद. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर मिलिंद वैष्णव मागच्या 25 वर्षाहून अधिक काळामध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ते 7 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये त्यांनी इथला अनुभव घेतलेला आहे. इथे ते कार्यरत आहेत आणि सध्या शैक्षणिक कार्यक्रम, प्रत्यारोपण, अवयव प्रत्यारोपण, त्याच्यानंतर संशोधन म्हणजे रिसर्च आणि वेलनेस या सगळ्या विभागाचे ते प्रभारी आहेत. या सगळ्या विभागाचे ते इन्चार्ज आहेत. ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या सगळ्या विभागाचं काम कसं कसं चालतं. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे डॉक्टर मिलिंद की कमलनयन बजाज रुग्णालय हे एक परिपूर्ण रुग्णालय समजलं जातं. आपल्या विभागामध्ये सगळ्यात अद्ययावत सुविधा असलेलं रुग्णालय समजलं जातं आहे. तर अशा रुग्णालयामध्ये एका फिजिशियनची किंवा ज्याला आपण भीषक म्हणतो यांचा काय नेमका रोल असतो? आपण अशी सुरुवात करूया की कमलनयन बजाज रुग्णालय हे अतिशय अद्ययावत असं रुग्णालय आहे आणि इथे सर्व प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत. बरोबर. सुपर स्पेशालिस्ट याला जर आपण एकाग्रता असं म्हणलं की त्यांना त्यांच्या पर्टिक्युलर विषयामध्ये एक एक्सपर्टीज त्यांना प्राप्त झालेलं असतं, एक कौशल्य प्राप्त झालेलं असतं. जर आपण सुपर स्पेशालिस्टला एकाग्रता हा शब्द वापरला तर आपण फिजिशियनला समग्रता हा शब्द वापरू शकतो की रुग्णाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन जो लागतो. बरोबर आहे. कारण रुग्ण हा काही एक अवयव किंवा एका अवयवाचं कार्य बिघडणं असा नसतो. बरोबर आहे. आपल्याला जो इलाज करायचा असतो, जी ट्रीटमेंट करायची असते ती रुग्णाची करायची असते. बरोबर. आजार हा त्याचा एक भाग असतो. तर रुग्णाकडे बघण्याचा, ज्याला इंग्रजीमध्ये हॉलिस्टिक अप्रोच म्हणतात, तर तसा एका फिजिशियनमध्ये असणं अतिशय गरजेचं असतं. बरोबर. तर त्या दृष्टीने सुपर स्पेशालिस्टची एकाग्रता आणि फिजिशियनची समग्रता ही जर एकत्र आली तर रुग्णाचा ह्याच्यामध्ये निश्चितच फायदा होतो असं माझा विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने फिजिशियनचा जो रोल आहे, फिजिशियनची जी भूमिका आहे ती पेशंट संपूर्णपणे बघणे, त्याच्या जे काही त्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांमध्ये नेमकं त्याला कशाची गरज आहे, कुठल्या सुपर स्पेशालिस्टची गरज आहे हे निश्चित करून त्या सुपर स्पेशालिस्टकडे त्याला पाठवणे आणि तिथली ट्रीटमेंट झाल्यानंतर रुग्णाला एक आधार असतो की परत आपण फिजिशियनकडे परत येऊन आपली सगळी ट्रीटमेंट आपण समजावून घेतो. बरोबर. तर मला असं वाटतं हे असणं अतिशय गरजेचं आहे आणि याच्यासाठी एका फिजिशियनची अशा सुपर स्पेशालिस्टनी भरलेल्या रुग्णालयामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. खूप चांगली माहिती दिली डॉक्टर मिलिंद सरांनी आपल्याला. सर, मला आणखीन एक विचारायचं आहे डॉक्टर मिलिंद की कमलनयन बजाज रुग्णालय हे अद्ययावत तर आहेच, पण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये बऱ्याच शैक्षणिक कार्यक्रम पण चालवले जातात, राबवण्यात येतात तुमच्या नेतृत्वाखाली. तर असे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आहेत ज्यांची आपल्याकडे उपलब्धता आहे? अच्छा, या विषयाला जर सुरुवात करायची झाली तर मी असं म्हणेन की प्रत्येक शिकणाऱ्याला एका गुरुची गरज लागत असते आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर हे अतिशय आवश्यक आहे. बरोबर. कारण वैद्यकीय क्षेत्र हे एवढं अफाट आणि अचाट आहे की याच्यामध्ये हरवून जाणं फार सोपं असतं. बरोबर. दुसरी गोष्ट, आजकाल आपण जे समाजामध्ये बघतो ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये बऱ्याचशा वाईट प्रवृत्तींनी पण शिरकाव केलेला आहे. तर त्या दृष्टीने एक शैक्षणिक कार्यक्रम जो की अतिशय उच्च दर्जाचा, उच्च प्रतीचा आहे असा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आम्ही राबवतो. याच्यामध्ये आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स म्हणजे ज्यांनी MBBS पूर्ण केलेलं आहे त्यांना मेडिसिन, सर्जरी, नंतर ज्यांनी मेडिसिन केलेलं आहे त्यांना पुढे कार्डिओलॉजी, नंतर रेडिओलॉजी म्हणजे क्षकिरण विभाग आणि भूलशास्त्र म्हणजे ॲनेस्थेसिया. तर ह्या विषयांमध्ये नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स तर्फे आम्ही DNBचे कोर्सेस राबवतो. हे शैक्षणिक धोरण राबवण्यामागचे आमचे मुख्यतः 2 हेतू आहेत. एक
तर या रुग्णालयामध्ये जे काही अद्ययावत उपचार केले जातात, अद्ययावत सुविधा आहेत, यांच्याशी नवीन होऊ घालणाऱ्या डॉक्टरांना अवगत करवणे आणि त्याचवेळी त्यांच्यामध्ये जी कमलनयन बजाज रुग्णालयाची मूलभूत नैतिक तत्वे आहेत ती त्यांच्यामध्ये आम्ही बांधवणे किंवा बांधवणे. तर हे आम्ही याचा प्रयत्न करतो, कारण हे अतिशय आवश्यक आहे. महत्वाचं आहे. बरोबर. सध्या जे समाजामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या वाईट प्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या आहेत, तर ह्याला बळी पडणं अतिशय साहजिक आहे. पण ह्या पोस्ट ग्रॅज्युएट मुलांच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यामध्ये जर आपण ही नैतिक मूल्य राबवू शकलो, बरोबर, की पेशंट हा महत्वाचा आहे, पेशंट बरा करणं महत्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी ह्या दुय्यम आहेत, हे जर आपण त्यांच्यामध्ये बाणवू शकलो आणि त्याच वेळेस त्यांना एक उच्च प्रतीचं आपण शिक्षण देऊ शकलो, तर हे म्हणजे सुवर्ण मध्ये साधल्यासारखं. येस. तर त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे. सध्या आमच्याकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सुविधा आहेत. आणखीही आम्ही याच्यामध्ये पुढे वाढ करणार आहोत. जसं एका बाजूला कमलनयन बजाज रुग्णालय हा खूप स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे की शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण या विभागामध्ये खूप महत्त्वाचा हातभार लावलेला आहे कमलनयन बजाज रुग्णालयाने. तसंच वैद्यकीय संशोधन ही जी शाखा आहे, कारण आता इतक्या प्रकारचे कारण कमलनयन बजाज अद्ययावत रुग्णालय आहे, बऱ्याच म्हणजे इतर ठिकाणी ज्यांची उपचार होऊ शकत नाहीत असे सगळे रुग्ण आपल्याकडे येतात. येणाऱ्या रुग्णांची संख्या पण मोठी आहे. तर एवढ्या सगळ्या रुग्णांच्या अनुभवावर आधारित पेशंटच्या पुढील फायद्याच्या दृष्टीनं किंवा वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीनं कमलनयन बजाज रुग्णालयाने काय पावलं उचललेली आहेत? वैद्यकीय संशोधन हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वैद्यकीय क्षेत्र जे आहे हे नित्य नूतन आहे. याच्यामध्ये नवीन नवीन संशोधन होत राहतात, जुन्या संकल्पना बाजूला पडतात, नवीन संकल्पना तयार होतात, त्या काळाच्या ओघामध्ये तपासल्या जातात, त्याच्यामधल्या चुका परत दुरुस्त केल्या जातात आणि असं हे वैद्यकीय संशोधन पुढे चालत राहतं. तर मला अतिशय अभिमानाने असं सांगा वाटतं की आपल्या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये वैद्यकीय संशोधन विभाग जो आहे तो अतिशय चांगल्या दृष्टीने काम करत आहे, प्रगत आहे. आपण जागतिक दर्जावरच्या सुद्धा जे अभ्यास आहेत, संशोधन अभ्यास, हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि इनफॅक्ट आमच्या संशोधन विभागाच्या ज्या इंचार्ज आहेत डॉक्टर शीतल आनंदगावकर, ह्या जागतिक स्तरावर सुद्धा नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर एका अभ्यासाच्या नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा त्या नामनिर्देशित झालेल्या आहेत. बरोबर. तर हे जे वैद्यकीय संशोधन विभाग जो आहे हा आम्ही इथून पुढे अजून नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. नवनवीन औषधी जी येतात आहे, मग तो मधुमेह असो किंवा हृदयरोग असो, हृदयरोगामध्ये नवीन डिव्हायसेस ज्याला म्हणतो आपण ते येऊ घातलेले आहेत. तर ह्यांचं रुग्णांवर आधी त्यांना टेस्ट करून बघावं लागतं. ऑफकोर्स म्हणजे या सगळ्याचा एक प्रक्रिया असते, एक शास्त्रीय प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण करून त्याचे जे सरकारी नियम आहेत, मापदंड आहेत, त्यानुसार हे सगळं चालतं. आणि मी अतिशय अभिमानाने हे परत एकदा सांगू इच्छितो की आपला जो संशोधन विभाग आहे याची जी एथिक्स कमिटी आहे तर ही सुद्धा भारत सरकारद्वारा प्रमाणित आहे. तर अशा ह्या सगळ्या मापदंडाच्या आत राहून आपण हा वैद्यकीय विभाग जो आहे, वैद्यकीय संशोधन विभाग हा चालवतो आहे. आणि आजतागायत आपण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जे अभ्यास केलेले आहेत ते अतिशय प्रथितयश जर्नल ज्याला म्हणतो आम्ही, वैद्यकीय जर्नल्स, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये प्रसिद्ध पण झालेले आहेत. वैद्यकीय नियतकालिकांमध्ये हे सगळे प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आपली इथिक्स कमिटी ही NABH मानांकित सुद्धा आहे. ते सुद्धा फार एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. फार कमी ठिकाणच्या ट्रायल्स डिपार्टमेंट किंवा रिसर्च डिपार्टमेंट किंवा संशोधन विभागाच्या इथिक्स कमिटीला NABH हे मानांकन मिळतं, कारण ते खूप कठीण आहे. बरोबर आहे. तर एका बाजूला जसं संशोधन आहे, शिक्षण आहे, तसंच परवा आपण बघितलं की आपल्याकडे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण झालं आणि एकाच दिवशी हृदय आणि यकृत प्रत्यारोपण होण्याची पहिली घटना कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये झाली, आपल्या संपूर्ण विभागामध्ये. तर आपल्या रुग्णालयातल्या अवयव प्रत्यारोपण या विभागाविषयी आपण काय सांगाल? कमलनयन बजाज रुग्णालय हे मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये ज्याला आपण पायनियर म्हणतो, सुरुवात औरंगाबादमध्ये कमलनयन बजाज रुग्णालयाने केली. आजतागायत आपण 2010 सालापासून आजतागायत आपण 600च्या वर
मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी केलेले आहेत. तसंच नुकतंच आपण गेल्या एका वर्षामध्ये 3 यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केलेले आहेत आणि 3ही पेशंट ठणठणीत आहेत. ओके. नुकतंच आपण गेल्या 1-2 आठवड्यापूर्वी पहिलं हृदय प्रत्यारोपण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये केलेलं आहे. बरोबर आहे. हां. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट अशी आहे की ह्या हृदय प्रत्यारोपणासाठी लागणारं सगळ्याच्या सगळं तंत्रज्ञान आणि सगळ्याच्या सगळं एक्सपर्टीज ज्याला म्हणतो आपण, डॉक्टर्स जे आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, हे सगळे कमलनयन बजाज रुग्णालयातलेच होते. बरोबर. म्हणजे मुंबई पुण्याहून कोणीही आलेलं नाही. दुर्दैवाने नांदेडमध्ये ज्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या परिवाराने अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला अवयवदानाचा, आणि त्या व्यक्तीचं यकृत आणि हृदय आपण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये नोंदणीकृत झालेल्या 2 रुग्णांना आपण प्रत्यारोपित केलं. बरोबर. ही एक अतिशय महत्त्वाची घटना आपल्या या मराठवाडा विभागामध्ये घडलेली आहे. बरोबर. की एकाच दिवशी एकाच छताखाली एकाच वेळी एका रुग्णामध्ये हृदय प्रत्यारोपण होत आहे, तर बाजूच्या ऑपरेशन थिएटरमध्ये दुसऱ्या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण होत आहे, आणि हे दोन्ही आम्ही यशस्वी करून दाखवलेलं आहे. तर ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सार्थ अभिमान आहे आपलं. बरोबर आहे. आता इथून पुढे पण आम्ही हा जो अवयव प्रत्यारोपण विभाग आहे, तर आम्ही वेळोवेळी जनजागृतीसाठी, ज्याला आपण पब्लिक अवेअरनेस म्हणतो, त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. आणि लोकल जे कमिटी असते, ज्याला झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी म्हणतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. फारच स्तुत्य उपक्रम आहे कमलनयन बजाज रुग्णालयाचा, याच्यात काही शंका नाही. पण जसं ना, कमलनयन बजाज ही एक अशी संस्था आहे की जी सामाजिक दायित्व पण जपते. तर आजकाल रुग्णालयांकडनं अशी पण अपेक्षा आहे की रुग्णालयांनी फक्त उपचारच करू नये, पण आजार होऊच नये, प्रतिबंध करावा, अशा दृष्टीनं पण एक रुग्णालयांकडनं अपेक्षा येतात आहे. तर एक सर्वसामान्य व्यक्तीचं आरोग्य किंवा त्याचं फिटनेस किंवा त्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता चांगली आणि आजाराचं लवकर निदान होणं, या दृष्टीनं ज्याला आपण वेलनेस म्हणतो, किंवा त्याचं शरीर चांगलं राहणं, शरीर आणि मन चांगलं राहणं, याची जी संकल्पना आहे, त्या दृष्टीने कमलनयन बजाजनी काही पावले उचललेली आहेत का? निश्चितच. उपचार हा एक भाग तर आहेच, पण आजार होऊ न देणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. बरोबर. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे तंतोतंत लागू असतं, कारण उपचारादरम्यान होणारा मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास आणि इतरही जे प्रॉब्लेम्स असतात, हे सगळे टळू शकतात जर आजार होऊच दिला नाही. बरोबर. आणि मी तुम्हाला अतिशय जिम्मेदारीने सांगू इच्छितो की बरेचसे आजार हे टाळता येण्यासारखे असतात. बरोबर. किंवा आपण एक आरोग्यदायी जर जीवनशैलीचा आपण अंगीकार केला तर बरेचसे आजार हे टाळता येऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते. बरोबर. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह असेलच, आता झालेला मधुमेह तर परत आपल्याला त्याला रिव्हर्ट करता येत नाही, पण मधुमेहाला नियंत्रणात ठेवून मधुमेहामुळे होणारे जे काही पुढे दुष्परिणाम आहेत त्याची तीव्रता निश्चितच कमी करता येईल. कमी करू शकतो. तर या दृष्टीने एक व्यापक प्रमाणावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्सचा कार्यक्रम हाती घेत आहोत. ह्याच्यामध्ये की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड मेडिसिन्स, म्हणजे आरोग्यशैली बदलून आजारांचा प्रतिबंध कसा करता येईल आणि आजाराची तीव्रता कमी कशी करता येईल, ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत. बरोबर. आणि लवकरच 1-2 महिन्यातच आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर माझं सरकार जनतेला पण आव्हान आहे की या संदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमलनयन बजाज रुग्णालयाशी अवश्य संपर्क करावा आणि आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतो. आपण आता खूप महत्त्वाची माहिती सांगितली की प्रतिबंध हा फक्त आजार होऊच नाही इथपर्यंत मर्यादित नसून, आजार झाल्यानंतर सुद्धा त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जो सेकंडरी प्रिव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो, ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे ज्या विविध उपक्रम चालवले जातात, शैक्षणिक, त्याच्यानंतर सामाजिक, वेलनेससाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि संशोधन आणि प्रत्यारोपण, एवढ्या सगळ्या बाबींबद्दल डॉक्टर मिलिंद सरांनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. धन्यवाद, आपण इथे आलात. थँक्यू.